त्यामध्ये वयवारी हा घटक, आज संपूर्ण वयवारीचा घटक मी घेतलेला आहे. अशीच ट्रिक तुम्ही शिकलेच नसाल, तुम्ही भरपूर व्हिडिओ स्किप केले असतील, पण हा व्हिडिओ स्किप करणार नाही का? याच्यामध्ये जबरदस्त अशी ट्रिक तुमच्यासाठी मी आणलेली आहे. आणि हो, त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, जर तुम्हाला कोणाला पीडीएफ लागत असेल तर नक्की मला मी नंबर देणार, त्यावर तुम्ही हाय पाठवा. तुम्हाला आतापर्यंत जी आरआरबीची सिरीज आहे, भरपूर व्हिडिओ झाले, त्याचे तुम्हाला सर्वांची पीडीएफ भेटून जाईल. फक्त व्हिडिओ पहा आणि मला सांगा की या टॉपिकची मला पीडीएफ टाका, नक्की भेटेल. कारण तुमच्यासाठी मी काय करणार आहे, तयारी सुरू आहे. आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की आपण 1 एप्रिल पासून लाईव्ह सेक्शन अगदी मोफत, ते बी स्टेप बाय स्टेप, सोप्यापासून अवघडपर्यंत शिक्षण तुम्हाला देणार आहे. ते पण मोफत. टिकून राहा आणि आतापासूनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे 1 एप्रिलला तुम्हाला फायद्याची सुरुवात होईल. चला तर मित्र हो, चालू विषयाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे की एकदा सेटअप, एकदा समजून चला. याच्यामध्ये काय 2-3च गोष्टी सांगतो मी, पहा, लक्षात घ्या. वयवारी शिकत असताना काय करायचं, वयवारी शिकताना आपल्याला काय करायचं, हा शब्द काय आहे, आज, हा काय आहे, नंतर, आणि हा शब्द काय आहे, पूर्वी. बस, आज, नंतर, पूर्वी एवढे शब्द तुम्हाला प्रश्न सहसा विचारले जाते. या 3च गोष्टी, आजचं वय सांगा, नंतरचं वय सांगा, पूर्वीचं वय सांगा. बाबा एक क्लू देतो, आजचं जर विचारलं तर असा एरो मारायचा, नंतरचं विचारलं तर असा एरो मारायचा, आणि पूर्वीचं विचारलं तर असा. आता प्रत्येक वेळेस आपण हे लिहिणार नाही, याच्यावर चला लक्षात घ्या. हे पहा, हे आजचं, हे नंतरचं, आणि हे कधीचं आहे, सॉरी एकच मारू आपण, हा म्हणजे तुम्हाला कळेल. हे पूर्वीचं आहे. डबल जर मारला ते आजचा आहे, आणि नंतरचं एक सिंगल, आणि पूर्वीचा एक माग. बस एवढ्या गोष्टीवर संपूर्ण वयवारी सांगतो तुम्हाला, अधिक शॉर्टकट. चला मित्रांनो, चालू विषयाला सुरुवात. पहा, 14 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट, किती पट सांगितलं, चौपट होते. आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, तर वडिलांचे आजचे वय किती? सगळ्यात सोपी पद्धत सांगतो दादा, याच्यामध्ये ताणच घ्यायचा नाही. आता आपण लिहिलं इथं वडील लिहिलं, त्याचबरोबर हा लिहिला आपण मुलगा. सोपी पद्धत सांगतो सगळ्यात. 14 वर्षापूर्वी इकडं असा आरो मांडला, म्हणजे आपण काय केलं, हे 14 वर्षापूर्वी. वडिलाच्या वय मुलाच्या वयाच्या चौपट, म्हणजे किती पट? चौपट. ज्यावेळेस एक पट हे राहील तर चौपट कोण राहील? वडील राहील. आज वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या, आज हे बाण मारला इथं, आजचा वय दुप्पट होईल, हे 2 पट तर हे 1 पट. तर वडिलांचे आजचे आपल्याला काढायचे वय, म्हणून लक्षात घ्या. चला, 14 जसेच्या तसं लिहून घ्यायचा. असा प्रश्न दिसला तर गुणाकारात या दोन्हीचा फरक 1, ते अंशाला टाकायचा, टाकला. आता तिरपा गुणाकार करायचा, 4 1 4 आणि 2 1 2, याच्यातला फरक किती आला? 2. नेहमी तिरपा गुणाकाराचा फरक, त्याच्यातला फरक छेदाला घ्यायचा. 2 1 2, 2 7 14. जनरल किंमत तुमची आली 7. आता जनरल किंमत आली तुमची किती? 7. मग विचारलं कधीचं वय, पहा आजचं वय विचारलं, तर म्हणून लक्षात घ्या, याला जर आपण गुणलं, 4 गुणिला 7, 7 चुकी किती रे? 28. तर आता हे कधीचं वय आहे? 14 वर्षापूर्वीचं. मग 14 याच्यात काय करणार आपण? मिळून घेणार, म्हणजेच 8 आणि 4 12, 2 हातच्याले 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. पर्याय 42 आहे का? पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. समजून राहिलं? चला समोरचा प्रश्न. आता काय सांगितलं आपल्याला की 16 वर्षानंतर सचिनचे वय आजच्या वयाच्या तिप्पट. 16 वर्षानंतर, पहा इथं मांडला आपण 16 वर्षानंतर.
सचिन हा कोण? सचिन एकदम शांततेत शिकवतो, गडबड करत नाही. सचिन किती? पहा, सचिनचे वय आजच्या वयाच्या तिप्पट आहे. पहा, आपण लिहिलं आज आणि हे असेल नंतरचं वय. 16 वर्षा नंतर तिप्पट आहे. मग आज 1 पट तर नंतर किती पट? 3 पट. मग 16 वर्षानंतर मग याच्यातला फरक किती घ्यायचा? 2. म्हणजे 16ला काय करायचा? भागून घ्यायचा. म्हणजे जनरल किंमत केली आहे तुमची 8. तर 10 वर्षाने त्याचे वय किती? पहा, जनरल किंमत आली 8 म्हणजे 1 गुणिला 8 बराबर 8. आता सांगितलं 10 वर्षांनी म्हणजे याच्या 10 मिळून घ्यायचे आणि लगेच 18 उत्तर काय असणार आहे? तुमचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. समजून राहिलं? चला समोरचं व्यवस्थित चालू आहे. चला समोरचा प्रश्न. आज मोठ्या भावाचे वय लहान भावाच्या वयाच्या दुप्पट. सोपं सांगतो मी. हे आज लक्षात घ्या. हा कोण? मोठा भाऊ. त्याचबरोबर हा कोण? लहान भाऊ. सांगतो, मोठ्या भावाचे वय लहान भावाच्या दुप्पट. आता मोठा भाऊ मोठा राहणार, लहान भाऊ लहान, मग हा 2 पट तर हा 1 पट होईल. त्या दुप्पट होईल तर त्या दुप्पट होईल. 10 वर्षाने ते 1.5 पट होईल. किती वर्षाने? 10 वर्षाने 1.5 पट. हा 1.5 पट तर हा 1 पट. 1.5 पट होईल. तर त्यांच्या आजच्या वयाची आपल्याला सांगितली बेरीज. आजचा पट पहा, ही आजची पट 2 1 2 पट आहे. पहा लक्षात घ्या. आता दशांश काढण्यासाठी 0 वाढवला, दशांश सारखा केला, आपला नेहमी सारखं 10 जसेच्या तसे घेतले. याच्यातला फरक आता हे 0 वाढवला म्हणजे इथं 15च राहिले. म्हणजे याच्यातला फरक 5 गुणिला 5 जसेच्या तसे घेऊन टाकायचे. आपला तिरपा गुणाकार 10 दोन्ही 20 आणि 15 1 15 चा फरक कितीचा? 5 चा. आणि जो तिरपा गुणाकार करून आलेला फरक आहे ते छेदाला 5 5 कटले म्हणजे तुमची जनरल किंमत आली 10. जनरल किंमत आली 10. आता काय सांगितलं आहे? बेरीज सांगितलेली आहे. मग बेरीज जर म्हणलं तर मोठ्याचा आणि लहानाच्या प्रमाणाची बेरीज 2 आणि 1 3 म्हणजे 3 गुणिला 10 बराबर 30. डायरेक्ट किंवा डायरेक्ट करू शकता. 10 दोन्ही 20 आणि 10 1 10 20 आणि 10 30 असंही करू शकता. पहा लक्षात घ्या. चला समोरचा प्रश्न. आता सांगितलं काय? नैनाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 25 वर्ष होते. पहा, ही नैना आणि ही तिची आई. सोप्या भाषेत सांगतो दादा. पहा, आई ज्यावेळेस नैना आई 25 वर्षाची होती तर तिची नैना ही 0 वर्षाची होती. मग आता सांगितलं जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 25 वर्ष होते. आज 5 म्हणजे आज 5 वर्षाने किती सांगितलं मी? 5 वर्षाने. 5 वर्षाने नैनाचे वय 6 पट होईल. नैनाच्या 6 पट. कोणाच्या? नैनाच्या 6 पट. म्हणजे ज्या वेळेस 5 वर्षाने सांगितलं, 5 वर्षांनी 6 पट. ज्यावेळेस नैना 1 पट तर ही 6 पट. म्हणजे सरळ सरळ ही 5 वर्षाची तर ही आई 30 वर्षाची. ध्यानात घ्या. 5 वर्षानंतर ध्यानात घ्यायचं. त्याच्यानंतर काय सांगितलं? आणखी 20 वर्षाने नैनाचे वय आईच्या वयाचे गुणोत्तर काय होईल असं आपल्याला प्रश्न सांगितलं. आणखी 20 वर्षांनी. पहा लक्षात द्या. दिसून राहिलं का व्यवस्थित? हा 20. मग याच्यामध्ये आपण जर 20 घातलं तर सरळ सरळ किती झाले? 20 वर्षांनी 25 वर्ष. पुन्हा याच्यामध्ये 20 टाकलं म्हणजे हे 50 वर्ष. चला 25 1 25 यास 25 दोन्ही 50 1 यास 2 तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. चला समोरचा प्रश्न. पूजा आणि अन्वी यांचे आजचे वय अनुक्रमे 18 व 12 आहे. तर आणखी किती वर्षांनी त्याच्या वयाचे गुणोत्तर 13 यास 10 होईल. आता याच्यामध्ये कधी कधी काय करतो आपण? पर्याय घेतो. त्या पद्धतीने बी तुमचं निघतं. न पर्याय घेता सोडवायचं कसं? व्हिडिओ स्किप करू नका. नक्की तुमचा फायदा करून देईल. अर्धा तास कुठं नाही जात हो आपला, पण अर्ध्या तासात फायदा करून देईल. आणि हो, लाईव्ह सेक्शन साठी टिकून राहा. सगळ्या बॅक टू बॅक तुम्हाला सोडवायला मी समजून सांगायला आणि चॅलेंज देऊन सांगतो. गणितामध्ये तुम्हाला महारथी करून देईल. पहा, पूजा आणि अन्वी. लक्षात घ्या. पूजा आणि अन्वी यांचे 18 आणि 12 वय असे क्रमशः आहे. आणि प्रमाण पहा 13 यास 10. 13 यास 10. सोपी पद्धत सांगतो. पहिले याच्यातला फरक काढून घ्यायचा. फरक किती असणार आहे तुमचा? 3चा. याला राऊंड मारून घ्या.
आता नेहमी सारखा तिरपा गुणाकार करून घेऊ. पहा 10 गुणला 18 180, 12 गुणिला 13 म्हणजे 156 चा फरक कितीचा 24 चा फरक किती 24 चा. आणि हा जो 24 चा फरक आहे याच्यातला फरकाला भागून घ्यायचा 3 1 3 3 8 24 म्हणजे पर्याय 8 आहे का. नाहीतर याच्यामध्ये 8 मिळवून पहा तुम्हाला प्रमाण भेटतो की नाही भेटतो पहा. चला समोरचा प्रश्न. वडील आणि मुलगा आजच्या वयाची बेरीज 29 वर्ष आहे. आणखी 3 वर्षाने वडिलाचे वय मुलाच्या त्या वेळेच्या 6 पट पहा त्या वेळेच्या 6 पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती असेल असा प्रश्न पहा. लक्ष द्या. आता आपण मानलं वडील ध्यानात घ्या आणि त्याच बरोबर मुलगा. आता पहा आजच्या वयाची बेरीज. आता यांची आजच्या वयाची बेरीज म्हणजे या दोघांच्या वयाची बेरीज जर आपण विचारात घेतली तर ती किती आहे 29 आहे. 3 वर्षाने किती सांगितलं 3 वर्षाने असं मांडायचं. 3 वर्षाने मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट. हे 6 पट तर हे किती पट 1 पट. मग आता लक्षात घ्या 3 वर्षाने मग आता सरळ सरळ हे 3 वर्षाने म्हणा 3 दोन्ही. आता याच्यासोबत 2 न का गुणणार वडील आणि मुलगा 2 जण आहे गुणूला 3 तर 3 दोन्ही 6 उचलले 6 आणि याच्यात मिळून घ्यायचं म्हणजे आजचं वय आपल्याला काय होतं नंतरचं हे कारण की 3 वर्षानंतरच आहे. मग हे कधीच भेटत बेरीज 3 वर्षानंतरची बेरीज. 3 वर्षानंतरची बेरीज तुमची असणार आहे 35. या दोन्हीची बेरीज झाली किती 7. मग 7 या 35 ला 7 न जर भागितलं 7 5 35 तुमची जनरल किंमत आली 5. आता काय सांगितलं वडिलाचे आजचे वय किती लक्षात घ्या. आता या 6 ला जर गुणला आपण 6 गुणिला 5 5 30. पण हे जे आहे हे 3 वर्षानंतरच आहे म्हणून त्याच्यामधून आपण काय करणार 3 मायनस करणार म्हणजे येणारा उत्तर 27 तुमचा पर्याय आहे का ते बघायचा म्हणजे तेच उत्तर असणार आहे. समजून राहिलं दादा. चला समोरचा प्रश्न. आई आणि शुभांगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर एक असं 4 आहे. शुभांगीच्या जन्मावेळी तिची आई 24 वर्षाची होती तर दोघींचे आजचे वय किती असेल पहा. आई आता लक्षात घ्या आई शुभांगी यांच्या म्हणजे आजच्या वयाचे गुणोत्तर हे पहा आजचा आरो मांडला आपण 1 या असं 4. जन्माच्या वेळी तिची आई 24 वर्षाची होती. ज्यावेळेस ही 0 होती त्याची आई होती 24 वर्षाचा म्हणजे याच्यामध्ये फरकच असणार आहे ते बी 3 चा. मग ते 3 उचलायचे 3 1 3 3 8 24. आता काय सांगितलं तर दोघींचे आजचे वय किती जनरल किंमत तुमची आली 8. जनरल किंमत किती आली 8. 8 चुक 32 प्रमाण थोडस मिस्टेक झालं आणि 8 1 8 म्हणजेच 32 आणि 8 हे काय असणार आहे. इथं टायपिंग मध्ये थोडी मिस्टेक झाली हा प्रमाणात. चला 32 या असं म्हणजे 32 आणि 8 हे कोणाचा तिचं वय असणार आहे. चला समोरचा प्रश्न. पी एन यांच्या वयाची बेरीज 24 पहा लक्षात घ्या. पी आणि एन लक्षात घ्या सोपी पद्धत सांगतो याच्यात पहा हे 24 यस एन हे 30 त्याचबरोबर यस एन 30 पी एस 28 एन पी यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल. यांचे वयाचे गुणोत्तर काय असेल कोणाचे एन आणि पी लक्षात घ्या. सर्वांची बेरीज करून घ्यायची 8 8 आणि 4 12 2 आली 1 4 आणि 4 8 म्हणजे 82. प्रत्येक घटक कितीचा आहे 2 2 वेळेस आहे म्हणून याला 2 न भागायचं. नेहमी असं सोडवा हो मार्क जाणार नाही गॅरंटी देतो. याच्या निम्मे किती 41 किती असणार आहे 41 लक्षात घ्या. आता 41 आपण इथं मांडलं तर आता करायचं काय 41 आपण मांडलं मग आता एनचं जर विचारलं तर एन ज्याच्यामध्ये एन नाही ते वजा करून घ्यायचं म्हणजेच 28 आपण याच्यातून मायनस करणार आणि त्याच्यानंतर काय सांगितलं पी ज्याच्यामध्ये पी नाही ते वजा करणार म्हणजे याच्यात पी नाही म्हणजे इकडून आपण काय करणार 30 मायनस करणार. आता लक्षात घ्या 41 मधून 28 गेले म्हणजे किती
13 आणि 41 मधून 30 गेले म्हणजे 11, म्हणजे 13 यास 11 तुमचा पर्याय उत्तर आहे का पहा. आहे का 13 यास 11, म्हणजे हा तुमचा का असणार आहे, उत्तर असणार आहे. चला समोरचा प्रश्न. निलेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 यास 5 आहे. आणखी 12 वर्षाने हेच गुणोत्तर 5 यास 7 होईल तर दोघांच्या आजच्या वयात कितीचा फरक असेल, असा आपल्याला प्रश्न केला. आता फरक सगळ्यात सोपी भाषा सांगतो. आता हा आपण लिहिलं निलेश, लक्षात घ्या. पहिल्यापासून जर पाहिलं ना तर शेवटपर्यंत नक्की कळणार. ही घेतला आपण महेश. आता महेश आपण घेतलं, महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 यास 5. लक्षात घ्या 3 यास 5 आहे. आणखी 12 वर्षाने, आणखी 12 लिहिले, 12 वर्षाने, किती वर्षाने, 12 वर्षाने हेच गुणोत्तर 5 यास 7 होईल तर दोघांच्या म्हणजे आजच्या वयात किती फरक, म्हणजे हे आजचा आहे, ध्यानात घ्या. मग 12 जसेच्या तसे घ्यायचे, गुणाकारात चा फरक कधी असंच करा. तुम्हाला जर मार्क गेला ना मायच्या मी आहे बसेल. पहा याच्यातला फरक किती आहे, 2चा. पहा याच्यातला फरक आहे 2चा. छेदाला 7 त्रिक 21, 5 5 25. आता याच्यातला फरक किती आहे, 4चा. आणि ह्यो 4चा फरक छेदाला घ्यायचा. 4 1 4 4 त्रिक 12, 3 2 6. आता हे 6 तुम्ही जनरल किंमत आली. आता विचारलं काय फरक, किती फरक, याच्यातला आणि याच्यातला डायरेक्ट फरक काढून घ्या. प्रमाणातला 5 आणि 2, 5 आणि 3 मधला फरक असणार आहे 2, म्हणजे याला 2 न गुणा बराबर 6 2 12 हे फरक. किंवा असंही करू शकता 6 त्रिक 18 आणि 6 5 30, 18 आणि 30 मधला फरक किती असणार आहे, 12. असंही तुम्ही काय करू शकता, सोडू शकता. चला समोरचा प्रश्न. अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्ष होते तर 5 वर्षानंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती. व कितीही मोठे होऊ द्या, म्हातारे होऊ द्या, लहान होऊ द्या, कितीही मोठे असू द्या, जर वयातील फरक विचारला बाबा फरक तेवढाच राहणार, फरक तोच मारायचा. म्हणून उत्तर काय असणार आहे, डायरेक्ट 5 वर्षाचाच अंतर असणार आहे, फरक विचारला तर. चला समोरचा प्रश्न. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान, दोघांच्या वयाची बेरीज 49. पहा हे कोण, जान्हवी, जान्हवी करून टाकलं आणि आई, लक्षात घ्या. आता या दोघांच्या वयाची बेरीज, एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला, मोठी संख्या मधात टाकून घेतली, याच्यात 2च तुलना करायचा. याच्यात इथं 27 लिहिले, इथेही 27 लिहिले. आता इथे एक मायनस करायचा, इथे एक प्लस करायचा. पहा काय करायचा, प्लस करायचा, एक मायनस आणि एक प्लस करायचा. मग आता सरळ याच्यामध्ये जर बेरीज आपण केली, 7 6 16, हा चाले 1 4 6 आणि 1 4 6 आणि 1 7 76. याचा फरक आता आपण घेतला 2, याच्यातला फरक घेतला आपण घेतला 2. इथं सॉरी इकडे वजाबाकी करायची ना, इथं 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 22 आणि इथं 76. आता ही झाली बेरीज. याचे अर्धे करायचे 11 आणि याचे अर्धे करायचे 38. आता विचारलं कोणाचं वय, पहा तिच्या आईचं वय विचारलं. आई 38 वर्षाची आहे तर आईचं वय किती, आणि जान्हवीचं जर विचारलं असतं तर 11. नेहमी याला 2 न भागायचं भाऊ, एक क्रिया केल्याच्या नंतर. मायच्या मार्क जाणार नाही असं सोडवा. जर मार्क गेला ना तर आपल्याला कमेंट्स करून सांगा तुम्ही चुकीचं शिकवता. लक्षात घ्या, तुमचा तोटा करणार नाही का, मला माहित आहे. तयारी करणारा पोरगा हा तळागाळातून तयारी करतो. म्हणून मला वाटतं की बाबा हा आपण जर चुकलो तर येणारी पिढी चुकणार आहे. म्हणून मी काय करतो की मन लावून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. दादा फक्त करत राहा, संघर्षाला माघार घेऊ नको. कारण आता याच्यानंतर पोलीस भरतीचे सिरीज चालू करणार आहे, ते बिन हटके बॅच राहणार आहे. चला समोरचा प्रश्न. रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट. आता आपण लिहिले हे राम आणि त्याच्यानंतर हरी, तिप्पट आहे. हा 1 पट. रामचे वय हरीच्या, मग हे 3 पट. दोघांच्या वयातील फरक 16. मग याच्यातले फरक किती आहे 2 आणि यांच्या वयातील फरक किती 16.
म्हणजे हे दोन फरक जे आहे ते भागातलं 82 16 जनरल किंमत आले. आता दोघांच्या वयाची बेरीज असं करू शकतो 8 त्रिक 24 आणि 8 एक 8 असंही करू शकतो, किंवा 8 आणि 3 आणि 1 यांची बेरीज झाली 4 गुणिला 8 बराबर 8 चुक 32. डायरेक्ट सोडू शकता, ताण घ्यायचा नाही. किंवा 8 त्रिक 24 अधिक 8 एक 8 यांची बेरीज 32 येणार आहे. समजून राहिला दादा? म्हणून पर्याय पाहायचा 32 आहे का आणि समोर चालायचं. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर पहा. 6 यास 5 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 यास 4 होते, तर सीताचे आजचे वय किती? आजच्या वयाचे गुणोत्तर कोण? सीता आणि गीता. ही आपण लिहिलं सीता आणि इथे लिहिली गीता. लक्षात घ्या, आज म्हणलं तर ह्या बाण मारायचा, हा 2चा बाण मारायचा. 6 यास 5 आहे. 2 वर्षापूर्वी, ही तर 2 वर्षापूर्वी माग घेतला गुणोत्तर 5 यास 4 होते, तर सीताचे आजचे वय किती? 2 जसेच्या तसे गुणाकाराला चा फरक 1 छेदाला 6 चुक 24 आणि 5 5 5 25 चा फरक, चा याचा तिरपा गुणाकार केलेला फरक 1. तो नेहमी छेदाला हे अंशाला ठेवायचा इथला फरक 1 1 कटलं. जनरल किंमत आली तुमची 2. आता विचारलं काय? सीताचे वय, सीताचे आजचे वय. सीता, मग ही सीता इथं 6 आणि जनरल किंमत आली 2 बराबर 6 दोन्ही 12. पर्याय पाहायचे 12 आहे का आणि तेच उत्तर घोटायचं. चला समोरचा प्रश्न. मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर पहा. लक्षात घ्या, हे जे आहे ना सोपं सांगतो. हे मुलगी, आता पहा मुलगी, प्रत्येक प्रश्न वेगवेगळा घेतला आणि आई आता बा मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वी, हे 5 वर्षापूर्वी मध्ये इकडे बाण मारला काय 1 यास 5 होते, परंतु 5 वर्षांनंतर हे 5 पुन्हा इकडे बाण मारला, त्या वयाचे गुणोत्तर 2 यास 5 होईल. तर मुलीचे आजचे वय किती असा प्रश्न केला. पूर्वी आणि आज असे 2 टप्पे जर दिसले तरी बेरीज करा. जे डाव्या बाजूला दिसणारी संख्या असते ना, नेहमी त्याची बेरीज करायची, मार्क जाणार नाही. बेरीज केली 5 आणि 5 10 गुणिला आपल्या याच्यातला फरक किती असतो 3चा, इथं 3 मांडून घेतलं छेदाला 5 1 5 1 5 आणि 5 दोन्ही 10 चा फरक किती 5चा, याच्यातला फरक 5चा, याचा तिरपा गुणाकार करून म्हणजे 5 5 1 5 5 दोन्ही 10 3 दोन्ही 6. जनरल किंमत किती आली आपली 6 आली. जनरल किंमत आता 6 आली. आता आपल्याला सांगितलं काय तर मुलीचे, मग पहा मुलगी म्हणजे मुलीचा प्रमाण किती होतं 5 6 1 5 6 1 6, पण हे कधीच आहे 5 वर्षापूर्वीच, म्हणून 6 अधिक 5 बराबर 11. पर्याय पहा 11 आहे का आहे गुरुदेव, ती उत्तर 11 असणार आहे. समजून राहिलं. चला समोरचा प्रश्न. मुलगा आई वडील यांच्या आजची वय अनुक्रमे सोपी पद्धत सांगतो. जरी पहा मुलगा आई वडील सोपी पद्धत सांगतो दादा, डायरेक्ट शॉर्टकट सांगतो, ताण नका घेऊ. आजची वय अनुक्रमे 10 30 आणि 40 असं तुम्ही लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर तर किती वर्षांनी वय 3 यास 7 यास 9 होईल. कोणतेही प्रमाण घ्या 2, कोणते एक तर शेवटचा प्रमाण घ्या, एक पहिला घ्या. चला आपण पहिले 2 प्रमाण घेऊ. म्हणजे आता पहा पहिले याच्यातला फरक काढून घेतला, बाजूला फरक किती असणार आहे 4. आणि आता नेहमी सारखं आपला तिरपा गुणाकार 10 7 70 आणि 30 त्रिक 90 चा फरक किती असणार आहे 20. आणि जो फरक आहे तो भागायचा. डायरेक्ट मार्क तुमच्या डोक्यात 4 1 4 4 5 20. पहा पर्याय 5 आहे का अशी पद्धत. खरं मायच्यान सांगा तुम्ही शिकले असाल, पण आहे की नाही आहे बरोबर दादा कळत राहणार आहे तुम्हाला, समजत राहील. समजत असेल तर नक्की लाईक करायचा आणि शेअर करत राहायचं, म्हणजे काय होईल होऊ द्या फायदा आपल्या गरीबाचा. पहा 5 वर्षापूर्वी 4 व्यक्ती कुटुंबाचे सरासरी वय 22 वर्ष. 5 वर्षापूर्वी सोपी पद्धत सांगतो. आता हा 5 मांडले आपण, किती मांडणार आता 5. आता हे मांडले आपण 5. 5 वर्षापूर्वी सदस्य किती होते रे 4, मग सरासरी होती 22. आता लक्षात घ्या 4 सदस्य होते 22. पहा यांचा गुणाकार किती आला 88.
आता हे 5 वर्षापूर्वीचा आपल्याला जर आजची बेरीज काढायला सांगितली, आता ही काय आहे बेरीज, ध्यानात घ्या, ही काय आहे बेरीज आणि ही काय आहे सरासरी, ही काय आहे सरासरी आणि हे कोण आहे व्यक्ती, ध्यानात घ्या. आता या व्यक्तीची 4 व्यक्ती सरासरी 22 म्हणजे बेरीज 88 आली, ती कधीची 5 वर्षापूर्वीची. आता आपल्याला आज जर विचारलं तर 5 चुक हे 20 अधिक 88 बराबर 108, हे कधीच आहे आजची बेरीज आहे. कोणाची? या 4 लोकांची. पहा, त्याच्यानंतर एक लहान मुलगा आला म्हणजे एक मुलगा ऍड झाला. पहिले 4 व्यक्ती होते, आता हा एक व्यक्ती झाला म्हणजे एकूण 5 लोक झाले. नंतर काय सांगितलं, एक नवीन भर आले आणि त्या कुटुंबाचे सरासरी वय 5 वर्षापूर्वी जेवढे होते, हे 5 वर्षापूर्वी म्हणजे 5 वर्षापूर्वी किती होते 22च होते. 5 वर्षापूर्वी जेवढे होते तेवढेच आहे. तर मुलाचे वय किती, म्हणजेच 5 गुणिला 22 बराबर 110. 5 गुणिला 22 110 म्हणजे 108 वजा 110 बराबर किती रे 2. म्हणून लहान मुलगा आलेला हा 2 वर्षाचा असणार आहे. समजून राहिला दादा? चला समोरचा प्रश्न. 8 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2 या 3 होते. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 या 7 होते. तर आतापासून 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल दादा? आता कमेंट्स करून सांगा. आतापर्यंत ते शिकवत आलं, ते कमेंट्स करून तुम्हाला सांगायचं उत्तर काय असेल. जर नसेल जमत तर स्क्रीनशॉट पाठवा, मी तुम्हाला सांगेल. पण मला कमेंट्स लागतं, मला पाहू द्या तुम्हाला किती पट तुम्हाला येतं, म्हणजेच मला समजेल की तुम्हाला समजतं. चला समोरचा प्रश्न. ए व बी सध्याचे वय व पाहिजेत हा. ए व बी लक्षात घ्या, सोपी पद्धत सांगते, याच्यात विषयच नाही ठेवत तुमचे. पहा, ए व बी यांचे सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7 यास 8 व बी व सी च्या सध्याचे वयाचे गुणोत्तर 2. बी आणि सी पहा 2 यास 1. जर ए सी पहा काय सांगितलं मी, ए आणि सी चा फरक किती आहे? एसीच्या वयातील फरक 9 वर्षाचा आहे. कितीचा आहे? 9 वर्षाचा फरक आहे. तर त्यांची सरासरी किती? सरळ सरळ सांगतो बाबा, आपलं प्रमाण सारखा, हा इकडं सरकून द्यायचा 2, हा सरकून द्यायचा 8. इकडं नेहमी असं सांगतो मी, बी खाली बीच लिहायचं. 7 दोन्ही 14, 8 दोन्ही 16, 8 एक 8, याच्या निम्मे किती 7, याच्या निम्मे 8, याच्या निम्मे 4 आणि या प्रमाणाची बेरीज म्हणजे ती सरासरी होते. मग सरासरी पहा किती होते, किंवा डायरेक्ट स्पेसिफिक सांगतो, 5 7 आणि 8, 7 आणि 8 15, 15 आणि 4 किती 19. किंवा जनरल किंमत आता आपल्याला काय विचारलं, अंतर काढून घेऊ ए आणि सी चं. या ए आणि सी मधला अंतर किती असणार आहे 7 यानी 4 चा फरक किती असणार आहे, ते असणार आहे 3 चा. आणि या फरकाला 3 न भागितलं, जनरल किंमत आली तुमची 3. जनरल किंमत आली 3. किंवा 6 त्रिक 21, 8 त्रिक 24 आणि 4 त्रिक 12 आणि 19 त्रिक किती रे 54. या सगळ्यांची बेरीज 54 आली. आणि तुम्हाला सांगतो की नेहमी यांची बेरीज जर तुम्ही व्यवस्थित केली, छेदाला 2 टाकले, छेदाला 3, कारण 3 व्यक्ती आहे, त्याची सरासरी डायरेक्ट भेटून जाते. म्हणून 19 तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चला समोरचा प्रश्न घ्या. 4 वर्षापूर्वी पती पत्नी, 4 वर्षापूर्वी 2च व्यक्ती आहे, 4 वर्षापूर्वी पती पत्नी 2 व्यक्ती गुणिला सरासरी किती वय आहे 28, म्हणजे 28 4 वर्षापूर्वीचा आहे. 28 दोन्ही किती रे 56. आता ही बेरीज झाली, 28 दोन्ही 56 ही बेरीज झाली. आता आजचं वय काढायचं, म्हणजे 4 दोन्ही 8, 8 अधिक 56 बराबर 56, 4 2 4 दोन्ही 8. पहा 8 याच्यात मिळेल किती रे 64 ना. त्याचबरोबर पती पत्नी 7 वर्षापूर्वी हे 2 किती 34 हे 2 व्यक्ती 7 दोन्ही 34 गुणिला 2, किंवा हे 2 व्यक्ती 4 दोन्ही 8 आणि 3 दोन्ही 6 आणि 7 दोन्ही 14. हे 2 का केलं की हे 14. पहा 8 68 व अधिक 14
8 आणि 4 12, 2 हातच्याले 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, 82. आता 82 मधून काय केलं आपण, तर 9 वर्षापूर्वी मुलगा किती वर्षाचा सांगितले, 9 वर्षापूर्वी सांगितलं. आता 82 मधून 64 आपण काढले, 82 वजा 64, मग छेदाला 8, 8 आणि इथं 1 राहिला, कुठं हुकला आपला 28, 56, 4 2 8, 64 बरोबर 64 बेरीज येते ना. स्टॉप. पहा मित्रांनो, लक्षात द्या, चौसष्ट, एकदा परत सांगतो, काही ताण नका घेऊ. कसं आहे, चुकणं महत्वाचं नाही, समजणं महत्वाचं. चालू आहे ना. चला, 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, पूर्वी मांडलं, पती पत्नी 2 व्यक्ती आहेत, 2 गुणीला त्यांचं वय आहे 28. आता 28 बराबर 8 2 16, हातच्याले 1, 2 2 4 आणि 1 5. आता हे 4 वर्षापूर्वीच आहे. मग हे 2 आहे, 4 2 8, 8 अधिक 56 बराबर, पहा 8 8 8 6 14, 14 हातच्याले 1, 5 आणि 1 64. आता नंतर काय सांगितलं, 7 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी हे 2 व्यक्ती आहे आणि त्यांची आहे 34. पहा 4 4 2 8, 3 2 6, 68 आणि हे 14 आणि हे 68 अधिक 14, 8 आणि 4 12, हातच्याले 1, 6 आणि 1 7 7, 7 आणि 1 8, 82. 82 वजा 64 बराबर, याच्यातून 8 7 मधून 18, तर 9 वर्षापूर्वी. ऑप्शन चुकला आपला. चला, आता हा प्रश्न आहे, काय आहे, थोडा हटके आहे. म्हणजे कसा, 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी पती पत्नी आणि त्यांच्या मुलाचे सरासरी वय, पती पत्नी आणि मुलगा असे 3 व्यक्ती आहे. म्हणजे 3 गुणीला सरासरी वय 28 आहे. म्हणजे इथं 28 मांडलं. आता हे 3 व्यक्ती आहे आणि ही सरासरी आहे आणि त्याच्यानंतर येणार बेरीज, पण ती कधीची, 4 वर्षापूर्वीची बराबर. म्हणजे 8 त्रिक 24, 4 हातच्याले 2, 3 2 6 2 8, 84. त्याचबरोबर आता हे 3 4 त्रिक 12, आता 4 त्रिक 12, आता हे कधीचे असणार आहे, आजचं, अधिक 84, म्हणजे याची बेरीज असणार आहे 96. आता हे कधीच आहे, आजची बेरीज आहे, कशाची, 3 व्यक्तीची. त्याच्यानंतर 2 व्यक्ती इथं सरासरीच आहे, 7 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी मागला, 7 वर्षापूर्वी 34 व्यक्ती किती आहे, 2. ध्यानात घ्या, हे 2 व्यक्ती आहे, कोण कोण, पती आणि पत्नी, याच्यामध्ये फक्त सरासरी 2च आहे, म्हणजे 34 बराबर. पहा 4 2 8, 3 2 6, 68, 68 अधिक, आता हे 2 आहे, 7 2 14. आता लक्षात घ्या, आता यांची बेरीज 8 आणि 4 12, 2 हातच्याले 1 आणि 6 आणि 1 7 आणि 1 8, 82. आता 96 आणि 82 याच्यातील फरक किती असणार आहे, 96 वजा 82 म्हणजेच किती, 14चा फरक असणार आहे, 14चा फरक. म्हणजे आजचं वय कोणाचं आलं, त्या पोराचं आलं, आजचं वय त्या पोराचं आलं. पण 9 वर्षापूर्वी मुलगा किती वर्षाचा होता, म्हणून 9 याच्यातून मायनस केले, म्हणजे 5 वर्षाचा काय होता, तो मुलगा होता. समजलं सर्वांना. चला, समोरचा प्रश्न. 3 वर्षापूर्वी माया आणि सिकाच्या वयाचे गुणोत्तर 5 यास 9 होते, तर 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3 यास 5 होईल, तर सध्या मायाचे वय किती, असाच उदाहरण आज घेतलेला आहे. याचा मला कमेंट्स करून तुम्ही उत्तर सांगा. आणि मित्रो, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि कमेंट्स करून सोडा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, म्हणजे समजेल. पुन्हा सांगतो, पीडीएफ लागत असेल तर तुम्ही नंबर तुम्हाला देऊन टाकतो, 86 98 52 14
72. जर पीडीएफ लागत असेल मला याच्यावर तुम्ही हाय पाठवा आणि पीडीएफ टॉपिकचं नाव सांगा, म्हणजे मला सोपं पडेल आणि तसे तुम्हाला भेटत राहतील. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.